श्री स्वामी समर्थ. माणूस जेव्हा दुःखी असतो तेव्हा तो देवाला आठवतो, पण खरं समाधान त्या माणसाला मिळतं जो सुखातही देवाचे आभार मानतो. आपल्या घरात देवघर असणं ही मोठी गोष्ट नाही, तर त्या घरात प्रेम, आदर आणि समाधान असणं हीच खरी देवाची कृपा आहे. कारण देव फक्त मंदिरात नसतो, तो आपल्या वागण्यात, आपल्या शब्दात आणि आपल्या संस्कारात असतो. आज माणूस पैशाच्या मागे इतका धावत आहे की त्याला स्वतःच्या माणसासाठी वेळच उरलेला नाही. मोठं घर बांधलं, महागडी गाडी घेतली, पण मनात शांतता नसेल तर त्या सगळ्याचा उपयोग काय? देवाकडे फक्त मला हे दे, ते दे म्हणण्यासाठी जाऊ नका. कधी शांतपणे बसून एवढंच म्हणा, देवा तू मला खूप काही दिलंस, त्यासाठी तुझे मनापासून आभार. कारण त्याला कृतज्ञ राहता येतं. त्यांच्या आयुष्यात दुःख आलं तरी देव त्याला पुन्हा उभा राहण्याची ताकद देतो. म्हणून आयुष्यात किती मिळालं यापेक्षा जे मिळालं त्यात आनंदी राहायला शिका. कारण समाधानातच खरं आनंद आणि खरं देवाचं दर्शन दडलं आहे. म्हणून स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. कारण समर्थ म्हणतात, आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जावे. श्री स्वामी समर्थ. अरे बाळा, का रे मनात एवढी भीती? का रे डोळ्यांत अश्रू दाट?